आमचा 3rd डे आता ह्युस्टन मधला आणि आम्ही आलो ॲक्वेरियम बघायला. काल आम्ही अर्ध्यातूनच व्हिडिओ स्टॉप केलेला, खूप टायर्ड झालेलं, कियान खूप त्रास द्यायला लागलेले, त्यामुळे त्यानंतर आता फ्रेश होऊन परत आलो इथे ॲक्वेरियम बघायला. आणि चला आता व्हिडिओ बघूया. आणि व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर इथं सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. आता आम्ही पोहोचलोय, मम्मी यांना आमच्यासोबत चालतंय आणि ॲक्वेरियम सुद्धा छान दिसते. आता बघू कसं आहे. मायरा फुल एक्साइटेड आहे फिश बघायला. हां मग काल पण हिच्या मर्जीचं झालं, आज पण तुझ्या मर्जीचं. अरे वा अमू, सुरुवात छान झाली ॲक्वेरियमची. माझ्या मागे मी बॅक कॅमेरा करून दाखवते. आता आम्ही सध्या डाऊनटाऊनमध्ये, त्यामुळे आम्ही ह्युस्टन डाऊनटाऊनमध्ये आता. आणि हे माझ्या आजूबाजूचं बघा किती छान पाणी वाहतंय. मी बॅक कॅमेरा करून पूर्ण व्हिडिओ शूट करते. सो व्हिडिओ ॲक्वेरियम आणि त्या अगोदरचा दिवस आम्ही झूला गेलेलो, अशा दोघी दिवसांचा मिळून हा एक व्हिडिओ. हे झाले आमचे तिकीट. आता स्टार्ट. ॲक्वेरियमला येण्याच्या अगोदरच्या दिवशी आम्ही झूला गेलो होतो आणि त्याचासुद्धा व्हिडिओ मी ह्याच व्हिडिओमध्ये मिक्स केलेला आहे. त्यामुळे दोन्ही दिवसांचा मिळून हा व्हिडिओ असणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो सुरुवात तर खूप छान झाली होती ब्युटिफुल फिशने. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा दाखवू शकता, त्यांना सुद्धा खूप मजा येईल हा व्हिडिओ बघताना. Oh my gosh. Wow! See what fish. So cute. Ah, fish. किती छान आहे ना. तुला बघ पकडायची. हा हा, कसं काय कॅच करणार. ही फिश कोणत्या प्रकारची होती काही कळालं नाही, पण दिसायला तर एकदम टायगर, लायन, लिपर्ड सारखी दिसत होती. मी तर पहिल्यांदा बघितलं की कोणत्या तरी फिश बिलकुल पण हलत नाही आहे. बघणार तुम्ही, या फिश एकदम अशा स्ट्रेट उभ्या आहेत. काही काही हलत होते त्यातल्या आणि बाकी पुन्हा एकदम असे स्ट्रेट. असं काही सावधान कोणी बोललं.
बडी हे बघा आतमध्ये गेले ते. रियान गेला. हे ते तिथलेच जॉबला असणारी बाई मस्त अशी फिश सारखी वाटत होती त्या ॲक्वेरियमच्या आतमध्ये. ती काहीतरी ते सगळं क्लीन करायला आलेली आतमध्ये. बघून छान वाटत होतं. पण जागा खूप छान होती बघायला, पण वॉक भरपूर होतं. त्यामुळे जिथे जागा भेटेल आम्हाला बसायला तिथे आम्ही मम्मीला पहिले बसवून द्यायचो आणि बसून त्यांना सांगायचं की तुम्ही बसून बघा. येस बघते मी पण. अरे वा सो क्यूट. काय आहे काय लिहिलेलं असेल ना इथे काय ते. अरे वा हो माऊस नाही रे तो. काहीतरी वेगळंच वाटतं ते माऊस सारखं. इकडे बघ इकडे. वाव सुपर. आला पकड. वाव किती मोठे आहेत इथे. मस्त. हे बघा लाईन मध्ये आलेत सगळे छान. हे आम्ही एक दिवस अगोदर बघितलेलं. ते मी बोलले व्हिडिओमध्ये एकच बनवला आहे. हा तर सगळ्यात ब्युटिफुल एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. चारही बाजूंनी पाणी आणि मस्त फिश आणि आपण मध्ये उभं आहे. इतकं सुंदर होतं. मी हे दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं, पण मी हे स्वतः पण एक्सपिरियन्स केलं आणि खूप सुंदर वाटलं आम्हाला हे. भरपूर वेळ आम्ही इथे थांबलेलो, कारण की माझ्या पूर्ण ट्रिपमधला हा सगळ्यात बेस्ट मोमेंट होता इथे. कियान आवडलं तुला? छान आहे. हा असा उभा टायगर बघून आम्ही एकदम म्हणजे सरप्राईज होतो आणि खूप असं एक्सायटेड झालेलं. सुपर एक्सायटेड बघून. आम्ही जास्त एक्साइटेड होतो टायगर बघून मुलांपेक्षा. हे इथे छोटंसं त्यांनी असं ट्रान्सपरंट बॉक्स बनवलं जिथे जाऊन तुम्ही बघू शकतात अजून जवळून. भरपूर लोक जात होते.
त्यानंतर आम्ही गेलो छोट्याशा ट्रेन टूरमध्ये. त्यानंतर एका टनलमध्ये थांबली ट्रेन बराच वेळ आणि तिथे फक्त आणि फक्त शार्क होते सगळे. खूप छान वाटलं बघून. पण इथे बसली, बापरे खूप स्केरी आहे. डाउनटाउन. आणि मागे बघणार ह्युस्टनचं डाउनटाउन किती सुंदर दिसते मागे. तुम्ही पण आहे. कियान रियान बघणार एवढे लहान आहेत, पण कसले सगळ्या राईड्समध्ये बसायचे त्यांना, एक पण राईड्स स्किप नाही करायचे. ही राईड खूप लहान मुलांची होती, मग त्यामुळे कियान रियान तिथे गेलेले डॅडीसोबत, कारण की कोणी पॅरेंट्सपैकी एक जण सोबत हवं होतं. त्यानंतर अम्मूसुद्धा गेलेली, पण यांच्यानंतर गेलेली ती. हा असा दिवस होता आमचा ॲक्वेरियमचा. ह्या ट्रिपनंतर आम्ही, ह्याच राईड्सनंतर आम्ही घरी निघून गेलेलो. पण त्या अगोदरच्या दिवशी आम्ही काय काय मजा केलेली ते सुद्धा मी या पुढच्याच व्हिडिओमध्ये ॲड केलेले. सो व्हिडिओ बघत राहा. हा आमचा फिरायचा दिवस होता, ॲक्वेरियमच्या अगोदरचा दिवस. आणि त्यात तिथेसुद्धा खूप फिरायचं होतं, म्हणजे खूप चालणं होतं, खूप लांब लांब होतं सगळं बघण्याचं. आणि हे झूच होतं, ते ॲक्वेरियम होतं, हे झू होतं. परत पुन्हा सांगते, 2 दिवसाचा हा एकच व्हिडिओ बनवला आहे, कारण की दोघं दिवशी आम्ही ॲक्वेरियम आणि झूच फिरलेलो, त्यामुळे ऑलमोस्ट दोघं सेमच होतं.
हे ते रियान थोडं वॉक करायला नाटक करत होतं, त्याला रडू येत होतं. एक स्ट्रॉलर आम्ही कॅरी केलेलं आणि एक स्ट्रॉलर माझं जेव्हा मी भारतात गेलेली ट्रिप व्हॅकेशनला तेव्हा तिथेच राहिलं माझं. त्यामुळे आता सध्या माझ्याकडे एकच स्ट्रॉलर आहे. कियानला जास्त स्ट्रॉलरवर बसायला आवडत नाही, तो बिंदास वॉक करतो अमायराचा हात पकडून. Kian, what is that? ते बघू ना. तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवा, ते नक्की एन्जॉय करतील. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमधून सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. सो मी इथे हेच सांगत होती, भरपूर नॉईज होता म्हणून मला व्हॉइस कवर करावा लागला की खूप सुंदर जागा होती. ह्युस्टनमध्ये आम्ही 3 दिवस थांबलेलो आणि 3ही दिवस आमचे खूप बेस्ट गेलेले. आणि तुम्ही व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झूमध्ये थोडंसं त्यांनी बनवलेलं ॲक्वेरियम सारखं आणि खूप क्यूट होतं. कियान रियाने तर खूप मजा केली ते बघून. सो आता आम्ही नेक्स्ट बघायला चाललोय. मला पण नाही माहिती, खूप मोठं आहे झू. आता जे दिसेल ते लाईनमध्ये बघतोय. आणि एरिया मस्त झाडं आहेत, पण एवढंच एक प्रॉब्लेम की खूप गरमी. समर स्टार्ट झालं आहे अमेरिकेत, त्यामुळे टेक्सासमध्ये तर खूप डेंजर गरमी पडते. म्हणजे जसं आपल्या इथे जळगाव, विदर्भमध्ये जशी खूप खूप गरमी पडते ना, तशी गरमी टेक्सासमध्ये पडते. ऊन बघणार किती आहे, पण छान आहे. आजूबाजूला छान वाटतं. स्ट्रॉलर इथे ठेवून जायचे होते. आपला स्ट्रॉलर, ते आईस बॉक्स वगैरे आम्ही पण ठेवलेलं आमचंवालं.
हे आमचं इथे ठेवलेलं. चल, कोणीही हात लावत नाही या गोष्टींना. इथे सगळे स्ट्रॉलर्स पडलेत. सो आम्ही सोबत आईस बॉक्स सुद्धा कॅरी केलेला. त्यात आम्ही थंड पाणी, थम्सअप, कोक सगळं ठेवलेलं. आणि अण्णा बिंदास फिरू शकतात, पण मम्मीला थोडा त्रास होतो हेल्दी असल्यामुळे. त्यांना पाय खूप लवकर दुखतात. आणि कियान रियान आमच्यासोबत होते. सो ह्या तिघांमुळे आम्ही ठरवलेलं जेवढं आपल्याकडून कव्हर होईल तेवढंच करायचं. जर यांच्या तिघांपैकी कोणी टायर्ड झालं किंवा कियान रियानने त्रास द्यायला सुरुवात केली की मग बस तिथे स्टॉप करायची आपली ही ट्रिप. शोधून आणा म्हणून आम्ही तर सगळे विचारत असतात तिघं मुलांना घेऊन तू कसं काय मॅनेज करते फिरायला वगैरे जाणं. सो तुम्ही बघणार आम्ही अशाच ठिकाणी फिरतो जिथे किड्ससाठी सगळ्यात जास्त ॲक्टिव्हिटीज असतील. येस येस, मग किती मोठा आहे तो. Elephant. यांच्यामध्ये त्रास देणारा फक्त रियाने आणि त्याच्याचमुळे आम्हाला नेहमी काही ना काही त्रास होत असतो फिरताना. त्यामुळे अगोदरचा ॲक्वेरियमचा व्हिडिओ मी जास्त नाही करू शकले कारण की रियान त्रास द्यायला सुरुवात केलेली. सो मी स्टॉप करते तेव्हा मग. येस एलिफंट. लुक रिया. सो फायनली आम्हाला थोडं भूक लागलेली आणि आम्ही सोबत जे कॅरी केलेलं चिप्स वगैरे ते खायला आम्हाला जागा भेटली. काय खातोय नानू. गोल्डफिश खातोय तू. हा काय म्हणतोय आणि डायनासोर आहे का तो. डायनासोर आहे म्हणे. डायनासोर बोलतोय तो. हा मग राहू दे ना, वरतून चांगलं दिसतंय. डायनासोर आहे बोलतो. नॉट डायनासोर. ठिकाण छान आहे पण तेवढीच गरमी असल्यामुळे आणि ऊन खूप असल्यामुळे खूप त्रास पण होतोय आणि त्यात वॉक करावं लागतं एवढं. तर पाणी आणि थंड ते आईस बॉक्स जवळ ठेवणं खूप इम्पॉर्टंट काम आहे एवढ्या गरमीत फिरायचं म्हटलं तर. खूप खूप कडक ऊन लागतंय. फिरणं इम्पॉर्टंट आहे.
लायन तो झोपलाय अरे झोपलाय ही खूप सुंदर जागा होती, एकदम पीसफुल होतं तिथे. मस्त छान मूर्ती होती समोर आणि एक वाघ होता आणि जो व्हाईट वाघ होता जो बेंगॉली म्हणून त्यांनी तिथे लिहिलेलं होतं, त्यात मी रीड केलेलं. आणि एकच वाघ आणि इतकं सुंदर त्यांनी डेकोरेट केलेलं, इतकं छान आणि शांतता वाटत होती एकदम. मग आम्ही पोचलो इथे तर फिशला टच करायला अलाउड होतं, पण त्यांचे काही रूल्स होते की तुम्ही फक्त 2 बोटांनी टच करायचं, फ्रंटला नाही आणि बॅकलाच टच करायचं. आम्ही बॅकला सांगितलंय, फ्रंटला नाही. टच माझ्याकडे. बडी बघा तुम्ही त्याला, मी बघते. सगळं काही तर कियान रियांच्या आणि अम्मूच्या एकदम मर्जीचं चालू होतं. तेवढ्यात त्यांना दिसलं हे, मग तर काय सोने पे सुहागा. त्यांना तर ह्या राईड्स करायला खूप मजा येते. अगोदरच्या दिवशीसुद्धा आम्ही राईड्स केल्या होत्या आणि या नंतरच्या दिवशीसुद्धा आम्ही ॲक्वेरियमला गेलो होतो, तेव्हा खूप राईड्स केल्या होत्या त्यांच्या. आणि मग माझ्या या 3 मुलांसोबत हा माझा छोटासा क्यूट पीक. पुढे आम्ही गेलो आणि आम्हाला दिसल्या बकरी. एवढ्या बकऱ्या होत्या तिथे, बघूनच मज्जा आली. मग काय, सगळ्या तिथे ब्रश वगैरे होते, त्यांना खाऊ घालायला त्यांचं फूडसुद्धा ठेवलेलं होतं. रियान इथून निघून गेलेला, मग आता कियान थांबलेला फक्त. आणि बघा तर किती छान प्रेम करते त्या बकरीवर. त्यानंतर आमची ट्रिप इथे स्टॉप झालेली. आम्ही खूप थकलेलो आणि आम्ही निघालो घरी जायला. आणि म्हणजे हॉटेलवर जायला निघालेलो. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंटमधून नक्की सांगा व्हिडिओ कुठून बघताय. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.